श्रीमंत व्यापारी आणि स्वामी समर्थांच्या कृपेने झालेला अद्भुत परिवर्तनाचा प्रवास. पुण्यात एक श्रीमंत आणि ऐषारामी जीवन जगणारे व्यक्तिमत्व होते रामानंद बिडकर. त्यांना पैसा, मानसन्मान सगळे मिळाले होते, पण मनाला शांतता नव्हती. हळूहळू त्यांचे मन अध्यात्माकडे वळू लागले. अनेक संतांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना अक्कलकोटच्या स्वामी समर्थांविषयी समजले. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी ते अक्कलकोटला गेले. स्वामी समर्थांनी त्यांच्याकडे पाहताच त्यांच्या अंतर्मनातील बदल ओळखला. म्हणतात की स्वामींच्या एका कृपादृष्टीने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले. बिडकर महाराजांनी संसारातील मोह कमी करून भक्ती, नामस्मरण आणि सेवेला जीवन अर्पण केले. त्यांच्या आयुष्यात साधेपणा आणि अध्यात्म वाढत गेले. स्वामी समर्थांवरील त्यांची श्रद्धा इतकी दृढ होती की लोक त्यांना आता आदराने बिडकर महाराज म्हणू लागले. आजही पुण्यात आणि अक्कलकोट परिसरात त्यांच्या भक्तीच्या कथा सांगितल्या जातात. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की खरा आनंद पैसा किंवा प्रसिद्धीत नसून तो गुरुभक्तीत असतो. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.